नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अहिल्यानगर महाकरंडक रंगभूमीची रणभूमी वर्ष 13वा. या 13व्या वर्षामध्ये खरंच खूप गोष्टी बघायला मिळाल्या. गेले 12 वर्ष नवनवीन एकांकिका आपण बघितल्या, नवनवीन संहितेच्या एकांकिका बघितल्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक असते ती म्हणजे संयोजक आयोजक. आणि एवढा डोलारा सांभाळणं किंवा एवढ्या 27 एकांकिका, त्या 27 एकांकिकाची आधी प्राथमिक फेरी होणं, त्याच्यातून निवड करून शेवटच्या फेरीमध्ये फायनलसाठी एकांकिका निवडणं आणि बाकी सगळ्या मॅनेजमेंट या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात जेवढ्या महत्त्वाच्या एकांकिका आणि त्या एकांकिकाला बघायला येणारे प्रेक्षकसुद्धा. आणि याच संयोजकांच्या टीममधले एक अभिजित सर माझ्यासोबत आहे. सगळ्यांना सर खरंच खूप धन्यवाद. मी लेट्स जॉईन केल्यापासून हे माझं 3रं वर्ष आहे. म्हणजे हे हॅट्रिक आहे माझी. मी दरवर्षी बोलतो की नेक्स्ट वर्षी येईल, नेक्स्ट वर्षी येणार नाही. आता सुद्धा बोलतो की पुढच्या वर्षी सुद्धा मी असणारच आहे. पण एक कलाकार म्हणून मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील संयोजकापेक्षा. की ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ना, जेव्हा जसं मी सुरुवातीला बोललो की प्राथमिक फेरी असेल, निवड चाचणी असेल, त्याच्यानंतर 27 एकांकिका काढणं हे सगळ्यात महत्त्वाचे आणि टफ गोष्ट असते. कारण का ना प्रत्येकाला चान्स देणं किंवा प्रत्येकाची एकांकिका प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सुद्धा खूप दमछाक होत असते. बरोबर. कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? कलाकार म्हणून मुळात अहिल्यानगर महाकरंडक जो नरेंद्र भैयांच्या मनातली ही स्पर्धा आपण पूर्ण महाराष्ट्रावर आज रुजवतोय, तर ना ही खूप गोष्ट म्हणजे हिच्या मागं एक कलाकार म्हणून खूप मोठं एक आमचं मी आहे, स्वप्नील आहे, पुष्कर आहे, तर अमोल आहे, आमचा अमोल खोले. तर या सगळ्यांचा ना त्याच्या मागचा एक विचार असा आहे की जेव्हा आम्ही एकांकिका करायचो तेव्हा महाराष्ट्रामध्ये साधारण 60 प्रमुख एकांकिका स्पर्धा होत्या. बरोबर. आणि एकदा निघाले की त्याचा दौरा असायचा. मग सगळे फिरायचो आणि एकांकिका स्पर्धेमध्ये जिंकायचो, पहिले दुसरे तिसरे, पहिले दुसरे तिसरे. तर हे करत असताना ना आम्हाला एक गोष्ट जाणवायची की आपण जेव्हा एकांकिका स्पर्धा करतो त्यावेळेस आपल्याला काय त्रास होतो, तर जेवायला मिळत नाही चांगलं, किंवा पोहोचलो तर उपाशी पोटी प्रयोग करून यावे लागतात. खिशामध्ये विद्यार्थी दशेत असल्यामुळं ना खूप पैसे नसायचे. त्यामुळे 1-2 स्पॉट फ्री असायचे. तर 2 स्पॉटवर मग कुठल्या एकांकिका करता येतील, खूप सेट वाहून जाऊ शकायचो नाही. पुणे मुंबईचे संघ, चांगल्या कॉलेजेसचे संघ हे सदन होते, पण ग्रामीण क्षेत्रात येणारे संघ यांच्या खूप अडचणी असायच्या. किंवा कुठल्या कॉलेजेस असे असतील ज्यांच्याकडे बजेट नसायचं, त्यावेळेस खूप प्रॉब्लेम असायचा. आणि मग आम्हाला असं जाणवायचं की आपण एखाद्या स्पर्धेत जिंकलोय, पण आपल्यापेक्षा एक संघ खूप उजवा होता आणि तो खरोखर जिंकूच शकला असता. पण तो का जिंकू शकला नाही, तर त्याच्याकडे सफिशियंट मीन्स नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्याकडे चांगलं म्युझिक नाही आहे, त्याच्याकडे खूप छान सेट नाही आहे, म्हणजे जेवढा गरजेचा आहे तेवढा सेट नाही आहे. बिचारे खूप मुलं येऊ शकतात, पण ना त्यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की ते येतील की जेवणाचा खर्च करू शकतील. मग स्पर्धा झाल्यानंतर ज्यांच्याकडे बक्षीस असायचं ते संघ जेवायला जायचे, बाकीचे अंडा भुर्जी, वडापाव जे मिळेल ते खायचे आणि निघायचे. असे सगळे आमच्यासारखेच मित्र होते. आणि आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की ही जी फिरणारी, जशी माझ्या बरोबर एकांकिकेत फिरणारा जी माझे कलाकार होते, ज्यात हरीश दुधाडे ज्यांनी आता बॉलिवूड डेब्यू केला. बरोबर. क्रांतिज्योतीमध्ये सुद्धा आता क्रांतिज्योतीमध्ये पडतो येतोय. आता त्याचं एवढं इन्स्पेक्टर झेंडे नेटफ्लिक्सवर आता बरोबर, तर त्याबरोबर तो काम करतोय. असे वेगवेगळे आहेत आपले कलाकार जे आपले मित्र आहेत. आम्ही योगेश शिरसाटचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं की योगेश शिरसाट तेव्हा एकांकिका करायचा, तेव्हा सवाई जिंकला होता तो. तर ना हे सगळं जेव्हा आमच्या मनात होतं आणि आपण एक स्पर्धा चांगली घेतली पाहिजे हे लक्षात आलं की, आणि एक असतं की आपण म्हणतो ना आपण कुठं थांबायचं हे कळणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात म्हणजे उदाहरणार्थ की महाराष्ट्रातले जेवढ्या प्रमुख एकांकिका स्पर्धा होत्या त्याचे संयोजक आयोजक हे आमचे फार जवळचे ओळखीचे झाले होते. आणि आम्हाला माहित असायचं की ह्या स्पर्धेला पु ल देशपांडे स्पर्धा भरायची, तर आम्हाला माहित असायचं की इथं गेल्यानंतर जेवण मिळतं. म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे आमचा महेश काळे आज तो एवढा चांगलं काम करतोय, तोही आमच्या त्या एकांकिकेतनं आलाय. हे सगळी मित्र असे काम करायचे. आणि मग ना आम्हाला कळायचं इथं बक्षीस चांगलं आहे, इथं सुविधा चांगल्या आहेत, आणि इथं फ्री असतं आर्ट बीट सगळं. तर आम्ही तसं काम करायचो. आणि जेव्हा आयुष्यामध्ये एक वेळ आली की आता आपण इथनं पुढच्या ठिकाणी पाऊल टाकूया, म्हणजे मॅच्युअर थिएटरवरून प्रायोगिक रंगभूमी असेल, मॅच्युअर थिएटर असेल, तिथनं आपण सिनेमामध्ये जाऊयात, गोष्टी लिहूयात वगैरे, अशा पद्धतीनं पुढं जाऊयात. तर कुठंतरी थांबायचं आपल्याला कळतं. त्या काळामध्ये ना आम्ही एक ठरवलं की आपलं रंगभूमीप्रती योगदान काहीतरी आहे, कारण ती आपली आई आहे. नक्कीच. तर तिने आपल्याला एवढं घडवलं, तर आपण काहीतरी करायला हवं. आणि त्यावेळेस काय करायचं आणि कसं करायचं याच्यावर स्वप्नील, मी आणि पुष्कर नरेंद्र सरांकडे गेलो आणि सांगितलं की आम्हाला एक स्पर्धा भरवायची ज्यातनं आपली थिएटरची सेवा होईल आणि ती स्पर्धा करायची. तर त्यावेळेस नरेंद्र भैयांचं मला एक वाक्य नेहमी मला असं सांगावं वाटतं की आपल्या शहरावर प्रेम करणारा माणूस नरेंद्र भैयांसारखं व्यक्तिमत्व नाही. बरोबर. ते खरंच अनंत गुणांचे धनी आहेत. आणि जेव्हा त्यांना आम्ही जे सांगितलं ही स्पर्धा, त्यांनी माहिती घेतली आणि त्यांचं असं होतं जे करायचं ते अभिजित 1 नंबर करायचं, हे वाक्य मी कधीही विसरणार नाही. आणि त्यांनी सांगितलं हे करायचं आपल्याला. आणि आम्ही एक छोटं बजेट नेलं होतं. त्यांनी तो कागद असा उलटा ठेवला आणि हसले आणि म्हणाले ह्याचे पूर्ण अभ्यास करून या, पूर्ण सगळ्या स्पर्धांची माहिती घ्या आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बक्षीस किती दिलं जातं. बरोबर. म्हटलं एवढं दिलं जातं.
51,000. मग ते म्हटले ठीक आहे आपण 1,00,000 करू. मग असं करत करत सगळ्यात जास्त बक्षीस, मग जास्तीत जास्त संघांना ना आपण किती पहिला ह्याच्यावरचे आपण स्पॉट फ्री देतो, मग जास्तीत जास्त त्यांना काय सुविधा देता येतील, सेटच्या देता येतील, लाईट्सच्या देता येतील, उत्तम दर्जाचं जेवण सगळ्या संघांना कसं मिळेल. नक्कीच. आणि हे एक वातावरण असं असेल की ज्यानंतर माणसाला वाटेल की ह्या रंगभूमीवर मी जेव्हा काम करेन आणि काहीतरी अवॉर्ड घेईन तेव्हा पुढे जाईल. मग ह्याच्यातनं पहिल्यांदा ठरलं की अशी स्पर्धा करूयात. दुसऱ्यांदा असं ठरलं की ह्यात कलाकारांची गरज काय असते. म्हणजे मला असं जाणवतं आहे की विनय आपटे मला परीक्षक होते, मी आणि हरीशने प्रयोग केला होता आणि विनय आपटेंनी जेव्हा आमची एकांकिका बघितली तेव्हा आमच्यातल्या माणसाला संधी दिली आणि म्हणाले की ह्या मुलाला घेऊन आपल्याला काम करायचं. त्याच्यानंतर हरीश असतील आणि आमचे बरेचसे मित्र आहेत, ही लोक सिरियलमध्ये पुढं काम करायला गेली. आमच्यासाठी मोठी गोष्ट होती की कुणीतरी आपलं काम बघणं आणि आपल्याला संधी देणं. बरोबर. मला केदार सरांकडे काम करायला मिळालं, त्याच्यानंतर स्वतःची कामं करता आली. हे करता करता मग आम्ही ठरवलं की आपण असे परीक्षक आणूयात की जे इथं कष्ट करतात, महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात नेतात, गावागावात नेतात आणि ते त्यांची कला सादर करतात. तर ह्यांना कुणीतरी निवडावं, जसे हिरे एखादा ज्वारी असतो तो हिरे निवडतो तसं ह्यांची निवड करावी आणि यांना घेऊन जावं. तर मग हा विचार होता म्हणून दरवर्षी आम्ही परीक्षक आणलेत. महेश मांजरेकर होते, केदार शिंदे परीक्षक होते, प्रवीण तरडे सर होते. आता प्रवीण दादांनी तर कितीतरी चांगल्या कलाकारांना संधी दिली त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये. मग आप्पी आमची कलेक्टर सारखी एक एकांकिका झाली त्याच्यातनं चांगले कलाकार निवडले गेले. असे ना आपल्याकडे असलेले निर्माते असतील, लेखक असतील, दिग्दर्शक असतील, एवढ्या सगळ्या लोकांनी इथं येऊन इथनं खूप कलाकारांना संधी दिली. आणि आज हे कलाकार, आज एक चांगली गोष्ट सांगायची होती की यावर्षी शिवराज वायचळ हा आपल्या एकांकिका स्पर्धेमध्ये उळागड्डी नावाची एकांकिका घेऊन आला होता. ते पहिलं दुसरं वर्ष होतं आणि त्यानंतर ती एकांकिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिने घुसळून काढलं होतं, जिंकली होती. आणि आज तोच आपला मित्र शिवराज आता थांबायचं नाही, तेव्हापासून जे त्याचं सुरू झालं ते त्यांनी आत्ता स्वतः, म्हणजे तो थांबलाच नाही, त्याचा उत्तम सिनेमा आला आणि आज तो परीक्षक आहे. म्हणजे स्पर्धेपासून परीक्षक या खुर्चीपर्यंत एक व्यक्ती येऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे अहिल्यानगर महाकरंडक. आणि 13 वर्षात इतक्या मोठ्या नावारूपाला ही स्पर्धा येते. तर कलाकारांची बाजू आमच्यात असल्यानं, एक कलाकार म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर एकांकिका केल्यानं आम्हाला जे जाणवलं की जिथं आपण लॅक ऑफ आहे, जिथं आपण मागं पडतो, ते भरून काढायचं कसं हे नरेंद्र सरांकडनं आम्हाला शिकता आलं. आणि नरेंद्र सरांच्या त्या व्हिजनमुळे, आपण म्हणतो की एक व्हिजनरी व्यक्ती जेव्हा तुमच्या पाठीशी असतो तेव्हा ते अभूतपूर्व होतं. आणि त्यानंतर अहिल्यानगर करंडकचा महाराष्ट्रात 8 केंद्र USA वरनं एंट्रीज येत आहेत. त्याबरोबर अनेकदा मध्य प्रदेश, गुजरात, इव्हन गोव्यामधनं कधी एंट्रीज आलेल्या आहेत. ती स्पर्धा फार मोठी झाली म्हणून ती खऱ्या अर्थानं महाकरंडक. नक्की मला ना एक गोष्ट प्रामुख्याने कळाली आहे किंवा मित्रांनो की गेले 3 वर्ष मी सुद्धा बघतोय की जसं तुम्ही बोलत की जेव्हा आम्ही फिरायचो एकांकिकात तेव्हा आम्हाला सुद्धा कधी कधी जेवण मिळायचं आणि आमची सुद्धा काही असायची किंवा इकडे जावं, इकडे जेवण फ्री मिळतं. पण आपली एकांकिका किंवा आपलं महाकर्नाटक हे पहिलं असं महाकर्नाटक असेल जिकडे 4 दिवस जेवण चांगलं असतं, फ्री असतं. फ्री बोलण्यापेक्षा प्रत्येकाला पोट भरून असेल तशा गोष्टी असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ना कधी कधी जेव्हा तुम्ही सुद्धा पडद्याच्या मागे असता, स्टेजच्या समोर असता, कधी अभिजित दळवींच्या मनातला दिग्दर्शक बाहेर येऊन बघतो का की अरे इकडे हा चुकलाय, हा इथे चुकलाय, असं कधी झालंय का? नाही, हे जाणवतं अनेकदा की आपण एक लेखक असतो, करतोय काहीतरी पण इकडे हा गणला आहे असं. कधी कधी ते गमतीचा पण भाग आहे आणि तो प्रयोगाचा पण भाग आहे. एखाद्याचा फंबल असेल, एखादे वाईट, सगळे कलाकार असं काहीतरी क्यू आलेला आहे आणि त्यावेळेस कोणीतरी बोलत नाही, अरे म्युझिक येणार पण म्युझिक येत नाही म्हणून सगळे अडकलेत की आता पडदा पडतोय की नाही म्हणून नट थांबलेत. अशा खूप गमती जमती होतात. किंवा एखादी महत्वाची वस्तूच एखादा कलाकार विसरला ज्याच्यावर पुढचा सीन आहे, बरोबर, पण त्यांनी ती वेळ मारून नेली. पण ह्याच्यामध्ये ना एक माणसाचं चतुरस्त्र नट म्हणतो आपण की त्याची जी हुशारी असते नक्कीच, आणि तो इंटेलिजन्स त्या नटातनं किंवा त्या दिग्दर्शकातनं दिसतो. अनेकदा एक स्पॉट काम करत नाही म्हणून एखादा फूट स्पॉट उचलून तो कडेला ठेवतो आणि नटाला कळतं की स्पॉट शिफ्ट केलाय, तो लाईट घ्यायचा आपल्याला आणि तो लाईट घेतो. नक्कीच. आत्ताच प्रयोग एक झाला घरघर नावाची एकांकिका, त्याला आता आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळलं की त्याच्या दिग्दर्शकांनी सेट बसवता त्या एक एंट्री ठरवली की मी 1-2दा येऊन जाईन आणि ती आता रसिकांना खूप आवडली आणि प्रचंड टाळ्या वाजल्या. बरोबर. हे जे ना जिवंतपणा, जो जिवंतपणा एकांकिकांमध्ये, नाटकांमध्ये, तो दुसरा कुठेही नाहीये आणि ही जिवंतपणाची खरी गंमत आहे. नक्कीच. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. अभिजित दळवी संयोजक म्हणून सुद्धा आणि दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सुद्धा तुम्हाला आता कोणते विषय वाटतात की या विषयांवर पुढे येऊन, आता जी जनरेशन आहे किंवा ह्याच्या आधीची जनरेशन आहे त्यांनी ह्या विषयांवर येऊन पुढे एकांकिका सादर केलीच पाहिजे? कारण का खूप वेळा असं होतं की एकाच विषयावर 10 वेगळ्या पद्धतीच्या एकांकिका सादर होतात, पण काही असे विषय असतील ज्याला अजूनपर्यंत हात घातला नाहीये. अभिजित दळवींना काय वाटतं किंवा या विषयावर आता एकांकिका होणं
गरजेचं आहे किंवा याच्यावर सुद्धा आता विचार केला पाहिजे, ते विषय कोणते असतील? बरोबर. थोडं असं होतं की दरवर्षी एकांकिका जेव्हा सादर होतात ना, तर ते एका फॉर्मॅटमध्ये होतात. म्हणजे साहजिक आणि असंही होणंच आहे की लाईट्स, सेट, नेपथ्य, अभिनय, अभिनेत्री आणि लेखन दिग्दर्शन हा ब्रॅकेट मी कसं जिंकेन, बरोबर. आणि पहिल्या 3 5 पहिला कसा येईल. आणि आत्ता काय चालू आहे, तर आत्ता अमुक गोष्टी भारतामध्ये चालल्यात, देशामध्ये चालल्यात, त्या विषयांशी मी रिलेटेड कसं हे मांडेन. म्हणजे स्पर्धेच्याच गणितातल्या एकांकिका बघितल्या जातात, बनवल्या जातात आणि सादर होतात आणि करंडकांमधनं फिरतात. ह्या पलीकडे जाऊन खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की ह्या पलीकडे जाऊन आपण काय करायला पाहिजे. तर 2 गोष्टी मला मनापासून सांगाव्याशा वाटतात. एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आज विज्ञान एवढं बदलतंय, AI चा काम इतकं सपाट्यानं चालू आहे आणि आपल्या जीवनावर त्याचा रोज प्रभाव पडतोय. अगदी मोबाईलपासून वागण्या, जगण्या, बोलण्यामध्ये AI आपल्या आयुष्यात आलंय. तर जो एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, विज्ञानाने बदललेल्या गोष्टी आहेत, सायन्स फिक्शन आहे, तर ह्या गोष्टीकडे लिहिलं पाहिजे. नक्कीच. एकांकिका स्पर्धांमध्ये लिहिलं गेलं पाहिजे, सादर केलं पाहिजे आणि त्यात नाविन्य आणलं पाहिजे, जेणेकरून एखादा नवीन ट्रेंड येईल किंवा अजून नवीन गोष्टीच्या जवळ आपण जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण राष्ट्राप्रती काहीतरी देणं लागतो आयुष्यात. तर राष्ट्रप्रती जर आपण देणं लागतो तर आपण आपल्या राष्ट्रासाठी काही समाजामध्ये लोकांच्या नाटक हे फार प्रभावी माध्यम आहे, लोकांच्या मनावरती प्रतिबिंब करणारं आणि लोकांना बदलणारं. नक्कीच. तर तसे विषय अजून मांडले पाहिजेत जे आजच्या काळातले असतील आणि जे आपल्याला आजच्या तरुणांना, ज्यांना जेन झी आपण म्हणतो, ह्यांना विचार करायला प्रभाव पाडतील त्यांच्यावरती, अशा गोष्टी व्हायला हव्यात असं मला एक लेखक दिग्दर्शक म्हणून वाटतं. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी थांबतो सर, एका सुरू होणार आहे, तुम्हाला सुद्धा खूप धावपळ आहे, जरा तुम्हाला सुट्टी येतो. पुन्हा एकदा धन्यवाद. ह्या वर्षी सुद्धा तेवढ्याच ताकदीने, जोरदार पद्धतीने एकांकिका स्पर्धा भरवली त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच आणि मनापासून आभार लेट्सअपचे आणि तुमचे सुद्धा धन्यवाद.